नमस्कार, आज आपण मठ्ठा रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत। त्यासाठी मी फ्रेश 2 वाट्या दही घेतला आहे, अर्धी मिरची, 1 इंच आल्याचा तुकडा, अर्धा चमचा जिरं, 2 चमचे साखर, थोडंसं काळं मीठ आणि साधं मीठ आणि बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर। आता आपण हे सगळं बारीक करून घेऊया। बघा, अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं। मसाला आपण बारीक करून घेतला आहे। आता एका भांड्यामध्ये आपण दही टाकून घेऊया आणि दह्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आणि रवीच्या साहाय्याने घुसळून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित असं ताक होते। बघा, आपलं ताक घुसळून झालेलं आहे। त्यामध्ये आपण पाणी ॲड करूया। मठ्ठा पातळच असतो, पातळ छान लागतो म्हणून पाणी ॲड करून घेऊया। आता आपण जे मसाला बारीक केला होता त्यामध्ये ताक टाकून एक फेर फिरून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित असं पातळ प्युरी तयार होते मसाल्याची आणि गुठळ्या राहत नाही। मठ्ठा पेताना व्यवस्थित लागतो। बघा, त्यामध्ये टाकून चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं। बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे मठ्ठ्याला। आपण आता बारीक चिरलेला कोथिंबीर आहे तो पण त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर रोज 1 ग्लास मठ्ठा किंवा ताक करून पिलं तर शरीरातली उष्णता निघते आणि शरीराला थंडावा मिळतो, म्हणून तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।